मुक्ता तिला म्हणते की अहो तुम्ही सागर बद्दल जितकं बोलतात ना तितका सागर नाही बोलत तुमच्याबद्दल कधी. तुमचं नाव ऐकलं तरी तिरस्कार वाटतो त्यांना. नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. मुक्ता ही खूप वैतागलेली असते आणि ती एका ठिकाणी बसून घेते. तर सागर हा खूप दारू पित असतो आणि त्याला खूप टेन्शन आलेलं असतं आणि तो हर्षवर्धनने सांगितलेल्या गोष्टींचाच विचार करू लागतो. तर हर्ष आता सावनीकडे आलेला असतो आणि सावनीने त्यांचं बोलणं सगळं ऐकलेलं असतं आणि ती हर्षला जाब विचारत असते की इतकं खोटं बोलावं का माणसाने, तू त्याला असं का सांगितलं की सई तुझी मुलगी आहे. तेव्हा हर्ष म्हणतो मग काही चिल्लर पार्टी एन्जॉय करण्यासाठी आलोय का आपण, असा झटका दिलाय ना मी त्याला. सागर कुळीला नवीन जखम देण्यासाठी आलो आहोत आपण इथे. सई त्याला मिळाली म्हणून तो खूप खुश होता ना. सावनीला हे हर्षचं म्हणणं काही पटत नसतं. हर्षवर्धन तिला म्हणतो की त्या दिवशी आपण सईला सोडवायला गेलो त्या दिवशी तो किती बोलला तुला मला आणि आता बघ त्याच्याकडे, पण आता बोलायची गरजच पडणार. अशी दुखती नस दाबली ना मी त्याची. आजपर्यंत सईला बघून त्याला तुझ्या या तिळाची आठवण येत होती, परंतु आता यापुढे सई मध्ये त्याला मी दिसेल आणि त्याने सईला घरी का आणलं या गोष्टीवर पश्चाताप करत बसेल. सावनीला मात्र हे पटत नसतं. सई ही तुझी मुलगी नाहीये हे तुलाही माहितीये, सई ही सागरचीच मुलगी आहे. हर्ष तिला म्हणतो की करेक्ट आहे. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. सई ही माझी मुलगी नाहीये हे तुला माहितीये, सई ही माझी मुलगी नाहीये हे मला माहित, परंतु हे सागरला माहिती नाहीये ना. माणूस फक्त त्याच गोष्टींवरती विश्वास ठेवतो ज्या गोष्टींची त्याला भीती वाटते. तू त्याला सोडून आलीयस म्हणून तो आधीच पळून निघालाय. बायकोनेच विश्वासघात केलाय त्याचा आणि आता त्याची मुलगी आणि त्याच्या नात्यावरती प्रश्न निर्माण होत आहे. दूध तर दूध पण ताकाने सुद्धा भाजलंय त्याचं तोंड. हर्ष म्हणत असतो असा ट्रिगर दाबलाय ना आता बघूच सागर कोळी सई हर्षवर्धन अधिकारीला कसं वागवतो. आणि असं म्हणून हर्ष हा हसत असतो तर सागर मात्र खूप जास्त ड्रिंक करत असतो. त्याला काहीही भान उरत नाही आणि तो फक्त ड्रिंकच करत असतो. तर सागर आता तिथून मुक्ताचा काहीही विचार करत नाही आणि तिथून डिरेक्टली निघून जातो. तर मुक्ताने हे बघितलेलं असतं आणि मुक्ता डायरेक्टली डोक्यालाच हात लावून घेते. हर्ष व सावनी हे सगळं बघत असतात आणि हर्ष म्हणतो की बघितलं सावनी, सागर कोळी हा त्याच्या नव्या कोऱ्या बायकोलाही विसरून गेलाय आणि तो तसाच निघून गेला. हर्ष म्हणतो की बिचारी, चल आपण तिला सोडूयात, आपण तिला ड्रॉप करूयात. मुक्ताचा मात्र फार संताप होत असतो कारण सागर तिला न विचारता तिथून निघून गेलेला असतो. हा डोक्यावर पडलाय का हा माणूस, एकटाच निघून गेला, हे तर मात्र आता अतीत झालं. मग मुक्ता कॅब बुक करण्याचा विचार करते तर इकडे सई ही बोक्याला गोष्ट सांगत असते. सई बोक्याला म्हणते की काय रे बोक्या, मी तुला थर्ड गोष्ट सांगितली तरीही तुला झोपच येत नाहीये. तर आता मुक्ताकडे सावनी व हर्ष आलेले असतात. सावनी मुक्ताला म्हणते की काय ग मुक्ता, तू अजूनही एकटीच उभी आहेस, सागर कुठे गेला का तो तुला सोडून. आणि ती हसू लागते. सावनी म्हणते की हे काही पहिल्यांदा घडत नाहीये, तू काही वाईट वाटून घेऊ नकोस, हे नेहमीच आहे, त्याला स्वतः सोडून कोणीच महत्वाचं वाटत नाही. सावनी अजून जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत असते. ती म्हणते की चल आम्ही तुला ड्रॉप करतो, इतक्या रात्रीची कुठे जाणार आहेस तू. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही नको, मी कॅब बुक केलीये, येईलच 5 मिनिटात. सावनी तिला म्हणत असते की अगं मुक्ता, इतक्या रात्रीची एकटी कुठे जाशील तू, आम्ही सोडतो ना तुला, आमची एवढी मोठी गाडी आहे. मुक्ता तरीही ऐकत नसते, परंतु सावनी सईचं नाव पुढे करते आणि म्हणते की सई घरी वाट बघत असेल ना. तेव्हा मात्र मुक्ता लगेचच निघते आणि मग सावनी मुक्ताला घेऊन बाहेर जाते. तर आता सागर हा घरी आलेला असतो आणि त्यांच्या थोड्या वेळातच लगेच सावनी मुक्ताला घेऊन घरी आलेली असते. मुक्ता ड्रायव्हरला विचारते की सागर आले का. तेव्हा तो म्हणतो की हो आणि तो ड्रायव्हर म्हणतो की मी त्यांना विचारलं देखील की मॅडम नाही आल्या का, परंतु ते त्यावरती काहीच बोलले नाही आणि डिरेक्टली घरात गेले. मुक्ता त्यांना म्हणते की थँक्यू, मला तुम्ही घरापर्यंत सोडलं. तेव्हा सावनी तिला म्हणते की कसं आहे ना मुक्ता, मी माझ्या एक्स हजबंड सारखी नाहीये ग. सावनी मुक्ताला म्हणते की कसं आहे ना मुक्ता, ज्या लोकांना मी आपलं मानते ना त्या लोकांना मी शेवटपर्यंत साथ देते आणि सागरने तुला आपलंच मानलं नसेल ना अजून, पण तरी सुद्धा त्याने तुझ्या सोबत असं वागायला नको. तर सावनी ही मुक्ताला घरापर्यंत सोडवायला येत असते
आणि इकडे सई ही त्या दोघांची वाट बघत असते आणि ती बोक्यासोबत गप्पा मारत असते. तर आता सागरने खूप ड्रिंक केलेलं असतं आणि तो घरात आलेला. सागर हा खूप पॅनिक झालेला असतो आणि त्याला काही शुद्धही नसते, त्याने इतकी दारू पिलेली असते. तर सई लगेचच त्याला बघून बाहेर येते आणि त्याला विचारते की पप्पा आलास तू. सागर तिच्याकडे बघतही नाही, परंतु सई मात्र मुक्ताला शोधत असते आणि ती विचारते की मुक्ता आई नाही आली का बाबा, मुक्ता आई कुठे. आणि सई त्याला सारखेच प्रश्न विचारत असते. तेव्हा सागर सईकडे बघू लागतो आणि तो तिच्याकडे बघतच राहतो आणि त्याला मग हर्षने सांगितलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शब्द हा आठवत असतो की सई ही तुझी मुलगी नाहीये, तर सई ही माझी मुलगी आहे. मुक्ता आणि सावनी ह्या पण वर येत असतात आणि सावनी मात्र मुक्ताला खूप ऐकवत असते की आज पार्टीत जे काही झालं ना मुक्ता, त्यासाठी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, परंतु काय आहे ना ते सगळं सत्य आहे ग. इतके वर्ष झाले तरीही सागर मला विसरूच शकत नाही. मी त्याला विसरले, मी माझ्या लाईफ मध्ये मूव ऑन झाले. या गोष्टीचा ना त्याला खूप त्रास होतो. आम्ही वेगळे झाल्यापासून ना त्याने स्वतःसाठी काही केलेलंच नाहीये. जे काही करतो ना ते फक्त मला दाखवण्यासाठी. CEO हे पण तो मला दाखवण्यासाठीच झालं आणि हे लग्न पण ना त्याने मला दाखवण्यासाठीच केलं. सावनी ही खूप बोलत असते. ती म्हणत असते की सागर हा सईकडे ना कधीच प्रेमाने बघत नाही, कारण त्याला तिच्याकडे बघितलं ना तर माझी आठवण येते, कारण ह्या तिळावरून. त्यामुळे तो कधीच तिच्या सोबत प्रेमाने वागत नाही, बोलत नाही, कारण त्याला त्याच्या प्रेमाची आठवण येते. तेव्हा मुक्ता तिला थांबवते आणि तिला म्हणते की थांबवा तुमच्या या विचारांना. मुक्ता सावनीला म्हणते की सागर तुमच्यावरती प्रेम करतात, करत नाहीत, हा तुमचा खूप पर्सनल मॅटर आहे, पण मी वाटूनही तुमच्याबद्दल ना वाईट विचार नाही करू शकत. कारण का माहितीये, हा तीळ नेहमी मला सईचीच आठवण करून देतो. सावनी मुक्ताला म्हणते की तुला माहितीये का मुक्ता, जो माणूस मनापासून तिरस्कार करतो ना तोच माणूस मनापासून प्रेमही करतो, आणि सागर आता माझा खूप तिरस्कार करतोय, म्हणजे त्याचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. तेव्हा मुक्ता तिला म्हणते की मग इतक्या मनापासून प्रेम करणाऱ्या व्यक्तीला का सोडलं तुम्ही. तेव्हा मात्र सावनीचं तोंड पडतं. मुक्ता म्हणते की नाही, म्हणजे मी तुमच्या दोघांमध्ये पर्सनली काय झालं हे मी कधीच कोणाला विचारलं नाही, ना तुम्हाला ना त्यांना. तिला म्हणते पण आज जे तुम्ही मला सांगितलं ना त्याच्याबद्दल खरंच थँक. मुक्ता ही खूप पॉझिटिव्ह असते आणि ते बघून सावनीचं मात्र तोंड पडतं. मुक्ता म्हणते की बरं झालं तुम्ही मला हे सगळं सांगितलं, कारण यापुढे त्यांच्याबद्दल विचार करताना मला हा विचार आधी येईल का ते प्रेम करू शकत होते. त्यांना प्रेम म्हणजे काय माहितीये, कारण त्यांनी इतकं मनापासून प्रेम केलं ना तुमच्यावर. सावनी म्हणते की इतकीच चांगली गोष्ट नाहीये त्याच्याबद्दल, वाईटही गोष्ट आहे की तो आमच्या मुलांना मारत होता. ही गोष्ट तुला सांगूनही तो त्याच्याशी लग्न केलं. तेव्हा मुक्ता म्हणते की मला नाही वाईट वाटत, कारण त्या गोष्टीचं जो माणूस त्याच्या बायकोला इग्नोर करतो त्या माणसाशी नाही केलंय मी लग्न, पण जो सईचा बाबा आहे त्या माणसाशी मी लग्न केलं. तेव्हा सावनी म्हणते की जे बाळ तुला दत्तक घ्यायचंय त्याच्या बाबांशी, त्याचे बाबा कोणीही असो, तू त्यांच्याशी थोडी ना लग्न करू शकते. तेव्हा मुक्ता तिला उत्तर देते की मी करू शकते. मुक्ता तिला म्हणते कारण प्रेमामध्ये मी स्वतःचा विचार नाही करत. मुक्ता ही खूप गोड बोलून सावनीला तिची जागा दाखवून देत असते. सावनी पुन्हा एकदा सागरचा विषय काढणार असते, तितक्यात मुक्ता तिला म्हणते की अहो तुम्ही सागर बद्दल जितकं बोलतात ना तितका सागर नाही बोलत तुमच्याबद्दल कधी. तुमचं नाव ऐकलं तरी तिरस्कार वाटतो त्यांना. म्हणजे मी ऑब्झर्व केलं ना तसं, पार्टीमध्ये, इथे गाडीमध्ये, इथे आपण उभे तिथे पण तुम्ही सतत सागर बद्दलच बोलतायत. मला ना कधी कधी प्रश्नच पडतो की सागर तुम्हाला मिस करतोय की तुम्ही सागरला. मुक्ता म्हणते की मला ना कधी कधी समजतच नाही मूव ऑन कोण झालंय आणि कोण नाही. तितक्यातच हर्ष तिथे येतो आणि म्हणतो की काय क्या गप्पा चाललाय तुमच्या. तेव्हा मुक्ता म्हणते की सावनी त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगत होत्या मला, त्यांच्या मनात कोण आहे माहितीये, आणि ती सावनीकडे बघून म्हणते की सांगू. तेव्हा मात्र सावनी खूप घाबरलेली असते, परंतु मुक्ता सांगते की सावनी मला सांगत होत्या की त्यांचं तुमच्यावर किती प्रेम आहे, अहो फक्त तुमच्याबद्दल बोलतात त्या सतत. हर्ष तिला म्हणतो की सई आता इकडे सागरलाच प्रश्न विचारत असते की मुक्ता आई कुठे, मुक्ता आई कुठे. मात्र सागर तिला काही उत्तर देत नसतो आणि सई ही सतत प्रश्न विचारत असते. त्याच्या कानांमध्ये फक्त हर्षच बोलणं घुमत असतं की सई ही फक्त माझी मुलगी आहे, सई हर्षवर्धन अधिकारी. आणि त्या गोष्टीचा सागरला खूप त्रास होत असतो आणि त्याला राग अनावर होतो आणि तो सईला जोरात बाजूला ढकलून देतो. परंतु त्याच वेळेस नेमकी मुक्ता येते आणि ती सईला सावरते. सई ही खूप घाबरलेली असते आणि मुक्ता तिला शांत करण्यासाठी
करण्याचा प्रयत्न करते. सागरला विचारते की तुम्ही ढकललं काहीला. तेव्हा सागर म्हणतो की मी ढकलला नाहीये, ती माझा हात खेचत होती म्हणून मी फक्त तिला बाजूला केलं. तेव्हा सई सागरला म्हणते सॉरी पप्पा, खरंच सॉरी. तेव्हा मुक्ता सईला म्हणते की बाळा तू का सॉरी बोलतीयस, तू नाही सॉरी बोलायचं. आणि ती सईला शांत करण्याचा प्रयत्न करते. मुक्ता सईला रूम मध्ये झोपवण्यासाठी पाठवून देते आणि तिला सांगते की 5 मिनिटात तुझी मुक्ता आई तुझ्याकडे येईल बाळा, तू जाऊन झोप. त्यामुळे लगेचच सई तिथून निघून जाते. त्यानंतर मुक्ता सागरला जाब विचारत असते की तुम्ही ढकललाच कसं काय तिला. सागर म्हणतो की मी ढकलला नाही तिला, ती आपोआप झालं. तेव्हा मुक्ता म्हणते की एक्झॅक्टली तुम्ही जिथे असता ते गोष्टी आपोआप होतात ना. मुक्ताला रडायला पण येत असतं आणि मुक्ताची चिडचिडही होत असते आणि ती म्हणत असते की कोणी असो तो आपल्या मुलांवरती असा हात नाही उगारत. प्राणी सुद्धा आपल्या पिल्लांची खूप काळजी करतात, पण तुम्ही ना वैरी आहात तुमच्या मुलांचे. आणि मित्रांनो आजचा भाग इथंच संपतो. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत मुक्ता सागरला म्हणत असते की आता मला सगळं समजतंय, तुम्हाला फक्त त्यांना हरवण्यासाठी सई तुमच्याकडे हवी होती. सागर तिला म्हणत असतो की प्लीज तुम्ही थांबा 2 मिनिटं, माझं ऐकून घ्या. तेव्हा मुक्ता त्याला चिडूनच म्हणते की मी नाही ऐकणार आहे आता तुमचं, तुम्ही माझं ऐकून घ्या. तुम्ही जर आता ह्यापुढे सईला हात जरी लावलात ना, तुमचा तोच हात तोडून तुमच्या दुसऱ्या हातात देईल, लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे आता मुक्ताने सागरला ताकीद दिलेली असते. तर मित्रांनो या मालिकेमध्ये आता पुढे काय होणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर अशाच मालिकेंचे अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.